आजचा संदेश राजा येशू तुझ्या कृपेनं आत्म्याच्या प्रेरणे येऊ दे, यासाठी की बापा येशू, जे आम्ही आसुसले, तहानलेले, भुकेले आहोत, ते आम्हाला येशू तृप्त कर प्रभू. हे येशू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनातून सर्व प्रकारची चिंता, काळजी, दबाव, भीती आणि तणाव काढून टाक माझ्या देवा. नव संजीवन येशू आज आमच्या जीवनामध्ये येऊ दे. ज्या ज्या गोष्टींची येशू पित्या या मंडळीनं आशा धरलेली आहे, ज्या विश्वासानं गोष्टी आम्ही मागत आहोत, प्रभू देऊन तृप्त कर. प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंब स्थिर होऊ दे. मंडळीला सर्व बाबतीत संपन्न करावं. आणि या दिवसामध्ये येशू जी कार्य 2024 मध्ये तू आमच्या जीवनात केली, धन्यवाद देतो प्रभू. या वर्षाच्या शेवटी प्रभू आम्ही जे काही प्रभू सुवार्थ कार्याचं नियोजन केलेलं आहे, कोडणी, कुंभोज, कोतोली, वाळनेसवाडी, इचलकरंजी, राजा येशू आम्ही प्रार्थना करतो आम्हाकडून ही सेवा तू करून घे देवा, आणि तुझा महिमा आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना करीतो, आमेन. प्रियानो, आजचा संदेश स्तोत्र संहिता 91 आणि 1 पासून काही वचनं आम्ही पाहणार आहोत. आत्ताच जे स्तोत्र वाचलं गेलं त्यावरच आपण मनन करणार आहोत. मागच्या आठवडी स्तोत्र 95 आपण वाचलं, क्षमासावी, पण आज स्तोत्र संहिता 91 आपण वाचणार आहोत. प्रियानो, मागच्या आठवडी आरोग्याविषयीचा संदेश प्रभूने आम्हाला दिला. इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्राच्या फारोच्या तावडीतून सोडवलं. त्यांच्या समोर देवानं समुद्र दुभागला आणि देव त्यांना मागून आलेल्या सैन्यांच्या तावडीतून सोडून समोरच्या समुद्राला दुभागून परमेश्वरानं पुढे नेलं. इस्रायल लोकांनी पाहिलं आणि त्यांना समजून आलं की परमेश्वर किती महान अद्भुत देव आहे, की तो आम्हाला शत्रूच्या तावडीतून सोडवणारा देव आहे. फारो हा त्यांचा शत्रू होता आणि त्यांच्या मागोमाग फारोच्या आज्ञेने आलेलं जे मिस्र सैन्य होतं ते मरण घेऊन इस्रायलसाठी आलं होतं. ते मारणार होते, परंतु परमेश्वरानं प्रियानो निवडलेला जो त्याचा सेवक, ज्याला परमेश्वरानं झुडपातून दर्शन दिलं होतं, ज्या परमेश्वरानं त्याला अभिवचन दिलं होतं, मी जो असावयाचा तोच असणार, मी खचित तुझ्याबरोबर असेल, तू माझ्या लोकांना काय कर, फारोच्या आणि मिस्राच्या तावडीतून सोडून माझी आराधना करायला घेऊन जा. जो परमेश्वर सेवकाला निवडतो तो सेवकावर राहतो. जो परमेश्वर मंडळीला रचतो तो मंडळीमध्ये राहून काम करतो. माझ्या प्रियानो, आज एक महत्वपूर्ण विषय आज आपण संदेशाच्या द्वारे पाहणार आहोत, की ज्या परमेश्वरानं मोशेला निवडलं तो परमेश्वर मोशेवर होता. आज ज्या परमेश्वरानं तुम्हाला निवडलंय, मला निवडलंय, तो परमेश्वर आम्हाबरोबर आहे. आपण सैतानाच्या तावडीतून सुटलेले लोक आहोत. आपण मरणातून सुटलेले लोक आहोत. तुमच्या आणि माझ्या देखत परमेश्वरानं अनेक चढ उतार आपण पार करून पुढे आतापर्यंत आलो आहोत. इस्रायल लोकांनी पाहिलं, मोशेनं काठी उगारली, समुद्र दुभागला आणि ते पलीकडे आलेत. हा अनुभव त्यांच्याबरोबर होता. परंतु प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं खेदाची आणि दुःखाची गोष्ट, की पुढे गेल्यानंतर पाण्यासाठी त्यांनी कुरकुर केली आणि बायबल सांगतं देवाला दुःख झालं, मोशेला दुःख वाटलं. आणि कुरकुर ही मानवी आध्यात्मिक जीवनाला लागलेली कीड आहे. आम्ही विश्वास धरणारे, प्रार्थना करणारे, अनुभवलेले, आशीर्वाद घेतलेले लोक सर्व प्राप्त होऊन अनुभव आणि आशीर्वाद घेऊन साक्ष घडून पण आम्ही जेव्हा पुन्हा संकट समस्या येतात आणि आम्ही देवाविरुद्ध, सेवकाविरुद्ध, मंडळीविरुद्ध, आई वडिलाविरुद्ध, एकमेकाविरुद्ध कुरकुर करू, तर प्रियानो आमचे आशीर्वाद तटले जातात. आणि म्हणून कुरकुरामुळे आपल्या शरीराला दैहिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्य मिळत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो, आपल्या जीवनामध्ये आम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. जे दिलेलं घर आहे
त्यामध्ये देवाला धन्यवाद द्या. जे परमेश्वर दिलेली पत्नी आहे तिच्याबद्दल देवाचा उपकार माना. लाभलेला पती आहे परमेश्वराला धन्यवाद द्या. संतती धन देणगी आहे उपकार माना. आई वडिलांबद्दल धन्यवाद द्या. छोटीशी नोकरी छोटासा उद्योग समाधानाने करत राहा. परमेश्वर तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला देईल. कारण स्तोत्र 128 मध्ये दावीद राजा स्वतः म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचा भय धरतो. तू आपल्या श्रमाचं फल खाशील, तू सुखी होशील. तुझ्या माझघरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफल वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजासोबती जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. पहा परमेश्वराचं भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावतो. आज माझ्या विश्वासाच्या बहीण भावानो, आज मला सांगू द्या, इस्रायल सैन्यासारखं इस्रायल लोकांसारखं तुम्ही आणि मी जगाच्या शैतानाच्या तावडीतून फारोच्या तावडीतून सुटावं तसं सुटलेलं आहे. चुकीच्या मित्रांच्या तावडीतून सुटलेलं आहे. चुकीचे नातलग वेगवेगळ्या चालीरीती आणि गोष्टीमध्ये आम्हाला भीती दाखवत होते. हे कर नाहीतर असं होईल, ते केलंच तर तसं होईल. यांच्या सगळ्या भुलवणुकीपासून आपण सुटलेले आहोत. आपल्याला देवानं स्वातंत्र्य दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये. आपलं स्वातंत्र्य हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. आपलं स्वातंत्र्य आध्यात्मिक स्वातंत्र्य आहे. आता आपण मनुष्याची नाही परमेश्वराची भक्ती करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आता मी मनुष्यावर नाही देवावर अवलंबून राहणारे लोक आहोत. आता मनुष्याला नाही देवाला शरण आलेले आम्ही लोक आहोत. मनुष्याकडून नाही देवाकडून आम्ही आशाने विश्वास धरलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर प्रियानो आज आम्ही असे विश्वासणारे, आशा धरले, प्रार्थना करणारे, भक्ती करणारे, तारण पावलेले लोक आहोत, तर ज्या परमेश्वरानं इस्रायलला दुधामधाच्या प्रवाहात नेलं, तोच परमेश्वर तुमची आणि माझी वाटचाल एका आशीर्वादित आणि चांगल्या दिशेनं होत आहे याचा विसर पडू देऊ नका. होय, त्यानंतर पण त्यांनी कुरकुर केली. अन्नासाठी कुरकुर केली, मांसासाठी कुरकुर केली, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग काय झालं? पहिल्यांदा ते पाणी कडू झालं कुरकुरीमुळे, परंतु मोशेने प्रार्थना केली, एक वनस्पती टाकली देवानं दाखवलेली आणि पाणी गोड झालं. जेव्हा देवाचा सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतो, जेव्हा तुम्ही मंडळीतून देवाचे संदेश ऐकता, ते देवाचं वचन संदेश तुमच्या जीवनामध्ये पुन्हा ऐकवा. तुम्हाला तुमचं दुःख जाऊन आनंद देणारे असतात. निराशा काढून पुन्हा ऐकवा ऊर्जा प्राप्त करणारे संदेश असतात. कारण मंडळीमध्ये परमेश्वराने जीवन ठेवलेलं आहे. मंडळीमध्ये येणारे संदेश हे मानवी नाही, हे देवाचे आत्मिक संदेश आहेत. प्रेज द लॉर्ड. बाहेर माणसं माणसाचं सांत्वन करतात, पण मंडळीत ख्रिस्त व्यक्तिगत वचन पाठवून सांत्वन करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, जेव्हा त्यांनी पुन्हा कुरकुर केली अन्नासाठी, मांसासाठी, रक्तासाठी, मांसासाठी, आम्हाला इथं मटण नाही, पाणी नाही, हे नाही, बायबलमध्ये लिहिले आहे. परमेश्वराला दुःख झालं, क्रोध आला आणि त्यांच्यामध्ये आगे साप पाठवले. कसले साप? आगे साप पाठवले आणि लोकांना साप चावू लागले आणि लोक मरू लागलेत. लोकांच्या लक्षात आलं की ही कुरकुर बरोबर नाही, माणसं मरायला लागलेली आहेत. माझ्या प्रियानो, मग त्यांनी काय केलं? एकत्र येऊन मोशेला म्हटले, मोशे आता आम्हाला क्षमा करू दे देव, आमच्यासाठी प्रार्थना कर, हे आगे साप आमच्यातून निघून जाऊ देत. आज देखील अनेक प्रकारचे आगे साप विषाणूच्या रूपानं, आजाराच्या रूपानं, अनेक प्रकारचे साथीचे रोग, अनेक प्रकारचं फसवणारे लोक, आग्या सापासारखा लोक अवतीभोवती आम्हाला दिसत आहेत. फसले जात आहेत समाजातले लोक. ज्याला आम्ही दूध पाजतो, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तेच कधीतरी डाऊन्स करतात आणि मग आपण म्हणतो अरे 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 त्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला. माझ्या प्रियानो, बायबलमध्ये लिहिले शेवटच्या दिवसामध्ये फसवणारे पुष्कळ येतील. अनेक गोष्टीमध्ये तुमची फसवणूक होईल. आध्यात्मिक फसवणूक होईल, आर्थिक फसवणूक होईल, शारीरिक तुमची पिळवणूक होईल. भुलवले जाल, फसवले जाल. चुकीच्या पद्धतीने तुमच्या वेळेचा दुरुपयोग करतील लोक. चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडकवतील.
सावध राहा मंडळीतील माझ्या माता पितांनो, आपल्या मुलांसाठी सावध राहा, मुलांना आपल्या परिवार वैयक्तिक जीवनासाठी सावध राहा. शास्त्रात लिहिलेलं आहे, मेंढराच्या वेशानं ते तुम्हाकडे येतील, पण अंतरी ते क्रूर लांडगे असतील. शेवटच्या दिवसात कसे दिवस येत आहेत, लोक कृतज्ञ होतील, जाणीवच नाही देवानं काय काय काम आमच्या जीवनात केलं, पालक साहेबांनी कशा प्रार्थना केल्या, किती मदत केली, भावानं मदत केली, मंडळीतल्या लोकांनी मदत केली, कुटुंबाने आम्हाला कधी चांगलं केलं. काही शेवटच्या दिवसात असे दिवस येणार आहेत, पण आपण कृतज्ञ नसावं, आपण कृतज्ञ असावं. प्राइज द लॉर्ड. आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या गोष्टीचा विसर पडू देऊ नका. कुटुंबातील, मंडळीतील नातलग एकमेकाला ज्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, अश्रू गाळून, उपवास धरून, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, ज्यांनी तुम्हाला आर्थिकरित्या मदत केली, विसरू नका. या शेवटच्या दिवसामध्ये देव तपासणार आहे, कोण कृतज्ञ आहे आणि कोण कृतज्ञ आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आई बापास न मानणारी, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान न करणारी, अशी परिस्थिती लोकांच्या जीवनात येणार आहेत. माझ्या प्रियानो, आज तुम्ही त्या आणि मी त्यापैकी नसावं. आणि म्हणून जेव्हा ते आगीत साप चावू लागले, त्यांनी मोशेला शरण आले, देवाला शरण आलेले, ते म्हटले परमेश्वराजवळ प्रार्थना कर, हे आगीत साप दूर कर. प्रियानो, आज ही आम्हाला वेळ आलेली आहे की परमेश्वराला म्हणण्याची की परमेश्वरा, जे चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीचा माध्यम, चुकीचे लोक माझ्या लेकरांना फसवत आहेत, माझ्या कुटुंबावरती आघात करत आहेत. प्रभू, माझ्या कुटुंबाला कोणी फसवू नये, माझ्या लेकरांना कोणी फसवू नये, आमच्या मंडळीवर कुठलं दुष्ट काम चालू नये. प्रार्थना करा. इस्रायल लोकांनी परत प्रार्थना केली, मोशेनं त्यांच्यासाठी प्रार्थना केली. परिणाम काय झाला? जेव्हा देवाचा सेवक प्रार्थना करू लागतो, जेव्हा सगळे आपण एकत्रित प्रार्थना करू लागतो, परमेश्वर जो स्वर्गामध्ये आहे तो ऐकतो आणि उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणला, मोशे एक उंच स्तंभ कर, एक काठीचा स्तंभ कर, त्यावर एक पितळेचा साप लाव, लोकांना एकत्र जमाव, सगळ्यांनी त्या पितळेच्या सापाकडे बघावं, पश्चाताप करावा, आणि मग मी त्यांच्यातून विष काढून टाकेन. लोक एकत्र आले, पश्चाताप केला, प्रार्थना करू लागले, हे परमेश्वरा, आम्ही तुझ्या विरुद्ध बोललो, क्षमा कर. आम्ही सेवकाविरुद्ध बोललो, क्षमा कर. आम्ही परमेश्वर तू केलेले सर्व उपकार विसरलो, क्षमा कर. आम्ही एकमेकाविरुद्ध बोललो, क्षमा कर. प्रियानो, शास्त्रात लिहिलेलं आहे, तुम्ही आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा, यासाठी की आम्ही निरोगी असावं. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू आणि बहिणींनो, जेव्हा तुम्हाला आरोग्य हवं असतं, स्वास्थ्य हवं असतं, शांती हवी असेल, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की आम्ही पश्चाताप करून पाप, व्यसन, वाईट गोष्टी बोलणं वागण्याचं सोडून दिलं पाहिजे. रिपेंट, गॉड विल रिपेअर यू. पहिली गोष्ट पश्चाताप करून सोडून देणं. दुसरी गोष्ट, आम्ही एकमेकांजवळ पातके कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करणं आणि सोडून देणं. तिसरी गोष्ट, आम्ही परमेश्वराचा आश्रय धरणं. दावीद राजा जसा स्तोत्र 91 मध्ये म्हणतो, जो परमेश्वराचा आश्रय धरतो तो सुरक्षित राहतो. प्रेज द लॉर्ड. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसेल तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराचा आश्रय करा, पश्चाताप करा, एकमेकाजवळ पातके कबूल करून सोडून द्या, परमेश्वराचा आश्रय धरा. आणि चौथी गोष्ट, पौल तिमोथेच्या पत्रामध्ये म्हणतो, तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, कारण एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू ख्रिस्त एक मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, यासाठी की प्रियानो, त्यांना आम्हाला क्षमा करावी, आरोग्य द्यावं. राजाकरता प्रार्थना करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करा, आजाऱ्यांकरता, शत्रूकरता, गरिबांकरता, विधवांकरता, अनाथ, पोरके यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियानो, जेव्हा आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा त्या ज्यांच्यासाठी करतो त्यांना परमेश्वर काय करतो? सांभाळतो, सुरक्षित ठेवतो, त्यांचं जीवन बदलतो. कारण मोशेच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आलं, परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा व सत्य हे प्रगट झालेली आहे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, देवाची कृपा उतरून येते.
आणि देवाची कृपा आम्हाला काय करते? तारण देते. देवाची कृपा आम्हाला काय करते? आम्हाला उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवले. आम्हाला धनवान करते, कर्जमुक्त करते, पापमुक्त करते. ही देवाची कृपा आहे. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये कृपा घेऊन आलेला देव आहे. प्राइज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे, परमेश्वर म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, देव कृपा करणारा देव आहे. आणि म्हणून आजच्या संदेशामध्ये प्रियानो ह्या 4 गोष्टी शिकत असताना आपण एक महत्वाची गोष्ट स्तोत्र 91 मध्ये पाहत आहोत. स्तोत्र संहिता 91 आणि 1 पासून 5 पर्यंत. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माझ्या बहीण भावांनो? जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, जर तुम्हाला शांती हवी असेल, जर तुम्हाला या जगाच्या फसवणाऱ्या लोकांपासून, अनेक विकार व्याधीपासून वाचायचं असेल, तर एक महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या. दावीद राजा स्वतः म्हणतो, जो दावीद राजा होता, ज्याच्याजवळ अनेक सैन्य होतं, लढाईची शस्त्र होती, घोडी, उंट, सर्व प्रकारचे धावणारे प्राणी होते, परंतु त्याच्या लक्षात आलेलं आहे की ना शस्त्र, ना घोडी, ना पशु पक्षी, ना कुठल्या प्रकारचं धन, ना कुठल्या प्रकारचं ज्ञान मनुष्याला वाचवू शकत. एका राजानं देवाचा अनुभव घेतला होता की परमेश्वर ज्याच्या पक्षाचा आहे तेव्हा मनुष्य काही करू शकत नाही. जेव्हा परमेश्वराचा आम्ही आश्रय धरतो तेव्हा शत्रू पण आम्हाला काही करू शकत नाही, सैतान आमच्यावर काही करू शकत नाही, आजाराचा आमच्यावर काही चालत नाही. परंतु आम्ही खऱ्या अर्थानं परमेश्वराचा आश्रय धरणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. जरा तयात, जरा मयात, जरा पुजारी मयात असं नाही चालत. प्रेज द लॉर्ड. घरात देव, बाहेर सैतान असं नाही चालायचं. आठवडाभर जगाच्या गोष्टींनी संडे आला की रविवारी चर्च भक्ती, लय देव देव व्हायचं, असं नाही चालायचं. रोज देवाचं भय बाळगा, रोज देवाच्या आज्ञेत चाला, रोज देवाकडे मागा, रोज त्याची भक्तीने प्रार्थना करा. तो तुमचा आश्रय आणि ढाल बनून राहील, संरक्षण करेल. माझ्या प्रियानो, फार साधी सोपी गोष्ट आहे. म्हणून स्तोत्र करता दावीद राजा असताना देखील ना शस्त्रावर, ना अस्त्रावर, ना प्राण्यावर, ना धनावर, ना कशावर त्यानं अवलंबून राहिला नाही. म्हणून तो म्हणतो एक महत्वाची गोष्ट. काय म्हणतो? जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परात्पराच्या गुप्तस्थळी म्हणजे काय? परात्पर कोण आहे? परात्पर परमेश्वर आहे. यहोवा परमेश्वर हा परात्पर परमेश्वर आहे, जो देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने मानव निर्माण केला, ज्याने भूतलावर सर्व काही निर्माण केला, तो परात्पर परमेश्वर आहे. प्राइज द लॉर्ड. परमेश्वराने विशिष्ट उद्देशानं मानवाला भूतलावर ठेवलेलं आहे. समुद्र आमच्यासाठी सुरक्षित नव्हता. जर समुद्रात ठेवला असता तर मगरीने येऊन आम्हाला खाल्लं असतं. बरोबर आहे ना? यांच्या गावाला जास्त मगरी आहेत वाटतं. प्राइज द लॉर्ड. अगदी बरोबर. हालेलुया. म्हणजे पटलं आतून. प्राइज द लॉर्ड. आम्ही समुद्रामध्ये असतो तर मगरीने खाल्लं असतं, पाणगेंड्याने. बरं वाटलं असतं कधीतरी गेंड्यावर चढायला, पण गेंडा जर आमच्यावरती उडी मारला तर काही खरं नाही. प्राइज द लॉर्ड. हॅलो, किती परमेश्वर ज्ञानी आहे. आपण निर्माण केलेला मनुष्य त्यानं पाहिलं असेल, हातात घेऊन याला कुठं ठेवू. आपल्याला काहीतरी मिळालं बघा कुणाकडून तरी गिफ्ट, आपण काय करतो? टेबलावर ठेवतो का, कुठं तर ठेवतो का, हातात घेतो. मला तर खूप सवय आहे. मला कुणी काहीतरी दिलं ना, म्हणजे तुम्ही दिलं, कुणी दिलं, काही दिलं आहे, नाताळची भेट एकमेकाला द्या काहीतरी. जेव्हा काहीतरी आपल्याला भेट मिळते ना, मी विचार करतो, अरे इतकं सुंदर हे वचन, ही वचनाची पाटी. माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. काही असू दे, देवाच्या गोष्टी, देवाचं एखादं काही मिळालं ना, मला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग विचार करतो, मी सगळ्या हॉलमध्ये की इकडे ते फिरतो, मग आमची कुटुंब योग्य ठिकाणी लावर काय, तुम्ही खूप गर्दी करता. पण मी विचार करतो, हे वचन कुठल्या हॉलमध्ये, कुठल्या किचन, बेडरूम, कुठं व्यवस्थित दिसेल, किंवा एखादं मिळालेलं काही सिम्बॉल असेल, एखादी मिळाली वस्तू असेल माझ्यासाठी, कोणती गोष्ट मी अशीच टाकत नाही प्रियानो. कित्येक वर्षानंतर काल मला एका पोस्टमन येऊन एक कार्ड दिलं.
ख्रिसमसचं ग्रीटिंग कार्ड कधी येतं का कुणाला? आले का इथं कुणाला? मला देखील कित्येक वर्षानं ख्रिसमसचं ग्रीटिंग कार्ड मिळालं. पास्टर श्यामकांत सरवगडे, सियोन मिनिस्ट्री इचलकरंजी. इतकं सुंदर ग्रीटिंग कार्ड एका बहिणीनं मला पाठवलंय. पास्टर हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर टू यू. मला किती आनंद झाला. आजकाल ते थांबलंय, ग्रीटिंग कार्ड कोणी कुणाला पाठवत नाही. मेसेज मिनिटात 100 मेसेज आणि मिनिटात 100 लोकांना पाठवतात. प्रेज द लॉर्ड. पण एका बहिणीनं एक पालक साहेबांची आठवण करून मला ग्रीटिंग कार्ड पाठवलं. मला खूप आनंद वाटला. जेवताना मी कधी ते ओपन करेन मला झालं होतं. मी ओपन केलं आणि ते ग्रीटिंग कार्ड मी माझ्या शोकेसवरती लावलं. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. मला मागचे दिवस आठवले. आम्ही पण अशी ग्रीटिंग कार्ड एकमेकाला पाठवायचो. मी देवाला धन्यवाद दिला की परमेश्वरा, आजही माझ्याबद्दल काही लोकांच्या अंतकरणात प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते ग्रीटिंग कार्ड मी उचललं आणि व्यवस्थित लावलं. प्रियानो, जेव्हा तुम्हाला एखादी चांगली गोष्ट देवाकडून, एखाद्या व्यक्तीकडून मिळते ना, त्या व्यक्तीबद्दल देवाला धन्यवाद द्या. देवाबद्दल देवाला धन्यवाद द्या. मिळालेल्या वस्तू बद्दलही धन्यवाद द्या. काय पाठवले पाठवूनच्या पाठवून. मी असं नाही म्हटलं काय ह्यात आणि काय हाय काय पाकिटात पैसे बिशे, असा मी पालक नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. लक्षात आलं? आजकाल लोकांना काय असतं, ग्रीटिंग नको आहे, ग्रीटिंगच्या आत काही तर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या डोक्यात विचार पण आला नाही. ग्रीटिंग ते ख्रिसमस कार्ड पाहून सुंदर मला आनंद वाटला. प्रियजनांनो, जेव्हा परमेश्वरानं तुम्हाला दिलेली जी काही गोष्ट आहे ती त्याने तुमच्यावर त्या प्रेमा खातर, तुम्हाला तुम्ही केलेल्या श्रमाचं फळ म्हणून, तुमच्या प्रार्थनेचं फळ म्हणून देवबापाने तुम्हाला दिलेलं आहे. नीट सांभाळा. प्राप्त झालेली लेकरं नीट लक्ष द्या त्यांच्याकडं. नीट लक्ष द्या, तेव्हा ती सुरक्षित राहतील. मंदिरात आणा त्यांना, सुरक्षित राहतील. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, पत्नी प्राप्त झाली, आणा तिला मंदिरात, चर्चमध्ये. काय येत नाहीस बाई, चल, बावली आहे घरात ठेवायला. क्षमा करा मला हे बोलताना, मी आत्म्याच्याद्वारे बोलत आहे. तुम्हाला प्राप्त झाली पत्नी बावलीने, तिला घरात ठेवून इथं चर्चला यायला, ती तुमची सहकारीन धर्मपत्नी आहे. प्रेज द लॉर्ड. तिच्या अंतकरणात आणि हृदयात देवाचं वचन गेल्याशिवाय ती देवा प्रेम करू शकणार नाही. ती देवाचं त्याशिवाय अवलंबून राहणार नाही. नाहीतर सारखी तुमच्यावरच अवलंबून राहील. तिला देवावर अवलंबून राहायला शिकवा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्राप्त झालेला पती चर्चमध्ये आला पाहिजे. जेव्हा तो परमेश्वराच्या भयात वाढेल, आज्ञेत वाढेल, तेव्हा तो आशीर्वादित होईल. तो तुमची काळजी घेण्यासाठी फिट असेल, मेंटली, फिजिकली, स्पिरिच्युअली. आपण तडजोड करतोय हो. पालक साहेब, तुम्हाला काय माहित आहे? ग बसा. घरी जाऊन म्हणायचं पालकाला, आमच्या घरातलं काय माहित आहे? काय नको, तुमच्या घरातलं तुम्हाला ठाऊक आहे. पण मला देवाच्या घरातलं बघायचं आहे. देवाला तुमच्या घरातलं बघायचं आहे. तुम्ही देवाच्या घरात असल्याशिवाय तुमच्या घरात ख्रिस्त असणार नाही. आम्ही इथून काय घेऊन जातो? प्रभू येशूची उपस्थिती, प्रभू येशूचा पवित्र आत्मा, देवाचं सामर्थ्य, अनॉइंटिंग, अभिषेक घेऊन घरात जातो. आणि घरामध्ये श्रमाचं फळ येऊ लागतं. पैसा आशीर्वादित होतो, लेकर आशीर्वादित होतात, पती पत्नीमध्ये प्रीती वाढू लागते. ज्या कामाला तुम्ही हात घालाल ते काम आशीर्वादित होईल. येणारा पैसा टिकून राहील. प्राप्त झालेलं शारीरिक संपत्ती आरोग्य म्हणून टिकून राहील. प्रियानो, देव आशीर्वाद देतो. मंडळीमध्ये देवानं आशीर्वाद 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 ठेवलेला आहे. जेव्हा आपण भक्ती करतो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येतात. स्तुती स्तवनात देव उतरून येणारा देव आहे. वचन ऐकतो, ते वचन आत्मा म्हणून जीवन बनवून आमच्यामध्ये. ते वचन आत्म्याच्या द्वारे घेऊन आम्ही घरी जातो. आत्मा सुस्थितीमध्ये बनतो, देह निरोगी राहतो. म्हणून मंडळीची सहभागिता, शब्दात दिनी, चर्चमध्ये येणं हा वेळ मोलाचा आणि मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. राबा शाकारा महालारी यंदाला राबा. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो, परात्पर परमेश्वर आहे. परमेश्वरानं मंडळी हे परात्पर परमेश्वराच्या उपस्थितीचं ठिकाण आहे. इथं जो बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. माझ्या प्रियानो, आम्हाला परमेश्वरानं
एक अभिवचन दिलेलं आहे. कारण का तो काय म्हणतो दावीद राजा दुसऱ्या वचनात, मी परमेश्वरला म्हणतो, माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये म्हणतो, माझ्या भक्तीमध्ये म्हणतो, चर्चमध्ये येऊन म्हणतो. काय म्हणतो दावीद राजा? मी परमेश्वरला म्हणतो हा, हे परमेश्वरा, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग. प्रियानो, आज मी देवाचा दास, तुमचा सेवक, तुमचा बंधू बहीण, मी या नात्यानं मला सांगू इच्छितो, बंधू या नात्यानं रोज त्या परमेश्वराला कन्फेशन करा मुखानं, हे परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस, हे परमेश्वरा येशू तू माझा दुर्ग आहेस. या दिवसामध्ये तोंड उघडून परमेश्वराला आश्रय स्थान बनवण्याची दिवस आलेली आहेत, वेळ आलेली आहे. आजारपण आल्यानंतर, भीती आल्यानंतर, रिपोर्ट आल्यानंतर, संकट आल्यानंतर काहीतरी पाहिजे म्हणून देवाला आश्रय बनवू नका. रोज देवाला मुखाद्वारे म्हणा की परमेश्वर माझा आश्रय आहे, हे परमेश्वर तू माझा आश्रय आहेस. परिणाम काय होतो? तुमच्या अवतीभोवती येणारा दुष्ट विचार, तुमच्या अवतीभोवती फिरणारं दूषित वातावरण, दूषित सगळ्या झालेल्या गोष्टी तुमच्या जवळच येणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा इस्रायल लोकांनी पश्चाताप केला आणि पितळेच्या सापाकडे पाहिलं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, काळजीपूर्वक ऐका, हॅलो, काळजीपूर्वक ऐका. त्यांनी पश्चाताप केला, हे परमेश्वर आमच्या कुरकुरीबद्दल क्षमा कर. आम्ही एकमेकाला क्षमा करतो, आम्ही देवा तुझ्याकडे क्षमा मागतो. काय झालं? बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्यांच्यामध्ये जे आग्या सापाचं विष गेलं होतं, जे मरत होते, मरण थांबलं. प्रेज द लॉर्ड. आगे साप निघून गेले क्षणात. माझ्या प्रियानो, आज आपल्याला समजत नाही इतक्या दूषित गोष्टी आपल्या बाहेर आहेत, दूषित लोक आहेत, दूषित विचार आहेत का नाही? दूषित विचार. कोणतरी येऊन काहीतरी एक शब्द तुम्हाला सांगतं बघा, अख्ख्या कुटुंबामध्ये जणू काय मिठाचा खडा दुधात टाकावा असं घरातलं वातावरण होतं. सावध राहा दूषित लोकांपासून. लक्षात ठेवायचं, जागरूक राहायचं. ही व्यक्ती माझ्या घराकडे का आलेली आहे? सगळ्याकडे संशयानं बघायचं नाही. प्रेज द लॉर्ड. पण मी देवाचा सेवक सांगत आहे, हॅलो, आज दूषित लोक जास्त वाढलेले आहेत, वातावरण प्रदूषित झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चाडी करायचं, वाद पेटवायचा, बसलं तर चांगलं काही बोलायचं नाही. काय माहित नाही तुम्हाला? ती म्हणते नाही, कसलं काय, कालपासून व्हायरल झालंय की, कशाला सांगायचं तिच्या डोक्याला, तिचं तिला पडलंय आणि त्यात आणि वाढवून सांगता. हा, टेन्शन. तुम्हापैकी तुम्ही कोणी तसले नसावं. सांगायचं तर चांगलं काय तर सांगा. तिला मुलगा झाला बरं का, आणि माझं चांगलं चाललंय बरं का, मी आज 5 अध्याय वाचले बरं का, मी आज प्रार्थना केली, मला देवानं स्पर्श केला बरं का, मी योबाचं पुस्तक वाचलं बरं का आज. हॅलो, चांगल्या गोष्टी तुमच्यातून बाहेर येऊ द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला चांगलं सांगता तेव्हा देव तुमच्यामधून चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनात करतो आणि तो ऐकलेला मनुष्य काय करतो? आनंदी होतो. अलिशिबेनं जेव्हा मरियेचं अभिवादन ऐकलं, अलिशिबेनं मरियेचं अभिवादन ऐकलं, तेव्हा बायबल सांगतं तिच्या गर्भाशयातल्या बाळानं आतली आत उडी मारली. काय अभिवादन असेल ते मरियेचं, कसला सलाम असेल, प्रेज लॉर्ड असेल, कसलं असेल. एक मरिया एका अलिशिबेला वंदन करते, अभिवादन करते. त्या अभिवादनामध्ये देवाची प्रीती होती, कळवळा होता, रिस्पेक्ट होता, सन्मान होता. माझ्या प्रियानो, जेव्हा तुम्ही एकमेकाला सन्मान देता तेव्हा तुम्हाला सन्मान मिळेल, देव तुम्हाला सन्मानित करेल. आज आम्ही काही लोकांना बघून मान फिरवतो, तोंड फिरवतो, आणि त्यामुळं आमच्यात आनंद नाही आणि आम्हाला आनंद देणारा कोण नाही आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, आनंदी राहा, एकमेकाला आनंदाच्या गोष्टी सांगा, देवाच्या गोष्टी सांगा, उत्तेजन द्या एकमेकाला. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, तुमच्यामध्ये देवाचा आनंद आहे, तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती आहे, पवित्र आत्मा आहे, तो कार्य करेल. माझ्या प्रियानो,
त्यांनी पाहिलं आगी साप गेले, सापातून लोक वाचू लागले. त्याचाच उल्लेख करून सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी ASV नावाचं व्हाईल जे आहे, अँटी स्नेक व्हेनम सिरम, शास्त्रज्ञांनी त्याचा आधार घेऊन सापातून विष काढलं आणि अँटीडोट तयार केला. आणि आज साप चावले की लोक मंदिरात टाकत होते. आता नाही, सापाच्याच विषातून ते औषध निर्माण केलेलं आहे. कोणी सायंटिस्टरित्या, कारण सापामधलं त्यांना प्रक्रिया करून त्या विषाला त्यांनी अँटीडोट निर्माण केला. त्याला ASVS म्हणतात, अँटी स्नेक व्हेनम सिरम तयार केलं. परंतु परमेश्वराने तयार केलेलं सिरम हे असं आहे की ते मरियेच्या पोटी निर्माण झालेलं सिरम आहे. हालेलुया. राबा शका राबा खाला रियांदाला राबा. आम्ही असे प्रदूषित झालेलो आहोत पापामुळं, व्यसनामुळं, सैतानामुळं, की आमच्यामधलं विष, आमच्यामधलं मरण, आमच्यामधलं सगळं अशुद्धपणा कुठल्याही इंजेक्शन, कुठल्याही औषध, कुठल्याही मनुष्याच्या सांत्वनाने जाऊ शकणार नाही हे परमेश्वराने ओळखलं. म्हणून पहिला आदाम जो साप आम्हाला चावलेला आहे, आदामाच्या उल्लंघनानं जगात पाप आलं, पापाचं वेतन मरण आलं आणि प्रत्येकानं पाप केल्यामुळं जग मरणामध्ये अडकलं. म्हणून देवानं पहिला आदाम मातीपासून, पण देवानं या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये शब्दानं कुमारी मरियेकडे पाठवला आणि देवाचा शब्द मरियेने स्वीकारला. देवदूत म्हणाला, मरिये भिवू नकोस, देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच येशू आपल्या लोकांना पापापासून तारेल. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करेल, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. प्रियजन हो, तो पितळेचा साप देवाचं एक जुन्या काळात मॉडेल होतं. नव्या करारामध्ये वधस्तंभावर दिलेला तो ख्रिस्त आमच्या जगासाठी, आपल्यासाठी ते खरंच जिवंत मॉडेल आहे. तिथं पितळेचा साप उलटा टांगला होता, परंतु देवाने या जगावर प्रीती करून आपल्या पुत्राला सरळ टांगलेला आहे. आज देखील जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो आणि म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, तू माझा गड आहेस, दुर्ग आहेस, मला क्षमा कर. येशू, माझ्यातले रोग काढून टाक, माझ्यातल्या पापांचा काढून टाक, मला क्षमा कर. कुठलंही पाप असू दे, कुठलीही भीती असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, मी देवाचा सेवक आज तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा इस्रायल लोकांनी पितळेच्या सापाकडे बघितलं, पश्चाताप केला आणि त्यांच्यातून आगी साप आणि मरण निघून गेलं. आज तुमच्या आणि माझ्यासाठी संधी आहे की परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी आपल्या पुत्राला वधस्तंभावर दिलेला आहे. तो वधस्तंभ आज आम्हाला जीवन देणारा वधस्तंभ आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावरती सांडलेलं रक्त आम्हाला पाप शुद्ध करतं, त्यावरती अर्पिलेलं तर शरीर आम्हाला आरोग्य देतं, त्याला बसलेल्या मारांचे वळ आम्हाला आरोग्य देतात. पण क्षमा मागणं आमची जबाबदारी आहे. ख्रिस्ताला आमचा आश्रय बनवणं आमची जबाबदारी आहे. म्हणून दावीद राजा काय म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव. हे परमेश्वरा, माझा भाव कुठं आहे? तुझवर आहे. बहिणीनो, भावानो, आज मी देवाचा सेवक थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर आमचा आश्रय ठिकाण आहे. परंतु काय आम्ही आमच्या मुखानं कबूल करत आहे काय, की हे परमेश्वरा, तू माझा देव, तू माझा दुर्ग, तू माझा गड, तुझा मी आश्रय धरला आहे, तू माझा देवांग आहेस. बरेचदा आमची मुख संध्याकाळी बिछाण्यात जाईपर्यंत उघडतच नाहीत. सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि रात्री एकदा जेवणाला. बस, फक्त शरीरासाठी मुख उघडली जातात. आत्म्याचं काय? देवाला ती लोक आवडतात जे मुख उघडून प्रार्थना करतात, जे मुख उघडून स्तुती करतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा काय कर? मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय, मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय वाचा. गुप्त प्रार्थनाविषयी मत्ती 6:5 पासून पुढे. पहा प्रिय बहीण भावानो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, कारण का
दावीद राजाचं वचन आम्ही परमेश्वरचं ऐकत आहोत. काय परमेश्वर म्हणतो? जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आता आपण परात्पर परमेश्वराचा आश्रय धरलेला आहोत, त्याच्या ठाई वसत आहोत, परंतु नुसतंच राहायचं का? नाही. त्या परात्पर परमेश्वराची आम्ही प्रार्थना पण केली पाहिजे. गुप्त परमेश्वराची गुप्तरित्या प्रार्थना केली पाहिजे. ती पद्धत येशूने आम्हाला शिकवलेली आहे. तो काय म्हणतो? जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही आपल्या काही करा नाही. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे, 5वं वचन, हा कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभासनात हा सवाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. हा मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. हा तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आजचा संदेश ऐकत असताना जो परात्पर परमेश्वर आहे त्याचा आम्ही आश्रय धरावा हा संदेश आहे. पण जर आम्ही आश्रय धरलेला आहे तर आमच्या मुखानं आम्ही पहिली गोष्ट कबूल केली पाहिजे की परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस, तू माझा गड आहेस, तू माझा दुर्ग आहेस. ही कबुली म्हणजे कन्फेशन आहे. जेव्हा आम्ही कबुली करतो तेव्हा आसपासचं वातावरण देव काय करतो? शुद्ध करतो. आम्हावर येणारा मानसिक दबाव, आम्हावर येणारा सैतानी आघात, कारण ही अंधशक्ती आहे, अंधाराची दुष्ट शक्ती आहे. कारण बायबलमध्ये पाऊल इपिस्कराच्या मंडळीमध्ये काय म्हणतो? 6 मध्ये की तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही तर आकाशातील दुरात्मे, म्हणजे या अंधकारामध्ये काय आहे? तो सैतान आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो ना का आता घरामध्ये आम्ही व्यवस्थित होतं बघा, एवढ्यात काहीतरी ही बोलली आणि ठिणगी पडली. हॅलो, आता व्यवस्थित चाललं होतं बघा, इकडून काहीतरी ऐकलं आणि असं झालं. सैतान धूर्त आहे, तो लबाड आहे. आणि प्रियानो, सैतान आपल्या जीवनामध्ये असा चुकीच्या बाबतीत काहीतरी काम करतो आणि आपली शांती, आपला आनंद, आपलं ऐक्यता बिघडवतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की फक्त आश्रय धरला म्हणजे झालं नाही, तर आम्ही प्रत्येकाने जे परमेश्वराचा आश्रय धरलेला आहे आम्ही आमची रोजची वेळ गुप्तवासी परात्पराच्या सानिध्यात गेलं पाहिजे. प्रभूने त्यासाठी काय सांगितलंय? तुम्ही आपल्या बंद खोलीत जा आणि दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची काय करा? प्रार्थना करा. आरोग्य हवं, शांती हवी, पैसे हवे, घर हवं, लेकरांचं शिक्षण, अनेक गोष्टी आहेत. लिस्ट बनवा, तुम्हाला जे हवं त्याची लिस्ट बनवा आणि गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा. बायबल सांगतं, प्रभू काय म्हणाला? तेव्हा तुमची प्रार्थना ऐकली जाईल, उत्तर दिलं जाईल. कारण आम्ही मागणे अगोदर देव ओळखतो. आमचे अश्रू, आमचं अंतकरण, आमचा मनोभाव ओळखणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा आश्रय धरलेले प्रियजन हो, काय तुम्ही आपल्या गुप्तवासी पित्याची रोज प्रार्थना करत आहात काय? त्याला आपला आश्रय बनवला आहात काय? जर सुरक्षित राहायचं असेल तुम्ही आणि तुमचा परिवार, उद्योग आणि नोकरी, लेकरं, तर आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, जो परात्पर परमेश्वर आहे त्याला प्रार्थना करणारे, त्याला मुखानं कबुली करणारे लोक तो शोधत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं जिथं जिथं लोकांनी प्रार्थना केल्या तिथं प्रभूनं काम केलेलं आहे. पाऊल सिलानं बंदी शाळेत देखील प्रार्थना केल्या आणि पाय डगमगले आणि त्यांची सुटका झाली. आंधळ्याला दिसत नव्हते तरी त्याने धावा केला आणि देवबापाने त्याला डोळे उघडले. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रात नव्या करारात आम्हाला पुष्कळ गोष्टी पाहायला मिळतं. जिथं जिथं प्रियानो येशू ख्रिस्त उपस्थित होता तिथं तिथं कार्य झालं. आज मला सांगू द्या, तुमच्या विश्वासाच्याद्वारे, तुमच्या धार्मिकतेद्वारे, तारणाद्वारे ख्रिस्त तुमच्या घरामध्ये तुम्हाबरोबर आहे. ख्रिस्त येशू तुमचा आश्रयदुर्ग आहे. तुम्ही त्याचा आश्रय धरलेले लोक आहात. पण काय तुम्ही तुमच्या मुखानं प्रार्थना आणि कबुली करत आहात काय? परमेश्वर तुमचा आश्रय बनेल तेव्हा आम्हाला काय फायदे होतात? स्तोत्रसंहिता 91 मध्ये आम्ही
पुढे वचन पाहू. जेव्हा आम्ही परमेश्वराचा आश्रय धरतो, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो, अजून आम्हाला काय मिळतं? दावीद राजा म्हणतो, कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून देव आमचा बचाव करतो. प्रेज द लॉर्ड. यशायाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, तुझ्यावर चालवण्याकरता घडलेलं एकही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू बहिणीनं तुम्ही म्हणू नका, माझं कोण वाईट करणार आहे, मला काय होणार आहे, मी रोज व्यायाम करतो, मी रोज चांगलं अन्न खातो, मला पुष्कळ मित्र आहेत, माझ्याजवळ पुष्कळ काम आहे, नोकरी आहे, पैसा आहे. हॅलो, पैसा, व्यायाम ह्या गोष्टी असाव्या, परंतु बायबलमध्ये लिहिले आहे, माझ्या प्रियानो, लढाईसाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणारा परमेश्वर आहे. यश पैशानं नाही, यश तुमच्या बलानं नाही, यश देव देतो. प्रेज द लॉर्ड. कोणी घोड्यांची, कोणी रथांची प्रशंसा मिरवतात, आम्ही तर आमच्या परमेश्वराची प्रशंसा करू. प्रेज द लॉर्ड. प्रिय बहीण भावांनो, या ठिकाणी दावीद राजा म्हणतो की कोणत्याही पारद्याच्या पाशापासून देव संरक्षण करतो. तुम्ही असं म्हणू नये, माझ्यावर कुठलं शस्त्र चालणार नाही, माझ्यावर काही कोण मला पाडणार नाही. इस्रायलावर जादूटोना चालत नाही, इस्रायलाच्या पुढे चालत नाही, पण तरी पण इस्रायलावरती आज हल्ले होत आहेत का नाही? परमेश्वराचा प्रदेश, देवाचे लोक, पण शैतान धूर्त आहे. काळजीपूर्वक ऐका, अजून इस्रायल सुरक्षित आहे आणि सुरक्षितच असणार. प्रेज द लॉर्ड. कारण तिथले नागरिक सुरक्षित, ते कसे आहेत? ते सुज्ञ आहेत. प्रार्थनेला, भक्तीला, देवाच्या गोष्टीला ते महत्व देतात. माझ्या प्रियानो, होय, आपण परमेश्वराचे निवडलेले इस्रायल आहोत, परंतु आम्ही असंच राहून चालणार नाही. दुर्लक्ष जीवन करू नका. परिवाराचं, लेकरांचं, मंडळीकडे, देवाकडे दुर्लक्ष, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम पाहिजेच, चांगलं खाणं पाहिजेच. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. व्यायामच्या विरुद्ध मी नाही, चांगलं खाण्याविरुद्ध मी नाही, पण पोषक वातावरणात राहा. प्रेज द लॉर्ड. हॅलो, मी काय म्हटलं? पोषक वातावरणात राहा. सकस आणि पोषक आहार घ्या. उगाच काही पण खायचं, कुठं पण फिरायचं, कसली पण कोणाची संगत. हॅलो, यामुळे काय होत आहे की प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आज ना उद्या शरीरामध्ये आजारपण, मनामध्ये भीती, तणाव निर्माण होत. म्हणून आता सावध राहा. जो ख्रिस्त तुमचा आश्रय आहे त्याचा आश्रय धरून राहा. मंडळीमध्ये असणारे, विश्वासणारे लोक, त्यांच्या सहभागीत राहा. तो मित्र, मग त्याला काय वाटेल, त्याच्याकडे नाही गेलो तर मला शुक्रवार त्याच्याकडे जावंच लागतं, मला रविवारी दुपारनंतर संध्याकाळी त्याला भेटावंच लागतं. हॅलो, बास झालं. मी त्याच्याकडे म्हणतोय, तिच्याकडे नाही. बायबल जर सांगतं तिच्याकडची वाट सोडून दे. तिच्याकडची वाट म्हणजे मरणाकडची वाट. तिने बहुतांना घायाळ केला आहे. प्रियजन हो, आज समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, व्यभिचारानं लोक कौटुंबिकरित्या उद्ध्वस्त होत आहेत, आर्थिकरित्या उद्ध्वस्त होत आहेत, सामाजिक उद्ध्वस्त होत आहेत. स्त्रीच्या संगतीनं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, स्त्री संगतीनं मलिन होऊ नका, पुरुष संगतीनं मलिन होऊ नका. पुरुषांनो, स्त्रियांबरोबर विश्वासू राहा, स्त्रियांनो आपल्या नवऱ्याबरोबर विश्वासू राहा. जिथं कुटुंबामध्ये विश्वास आहे तिथं देव आहे. प्रेज द लॉर्ड. मला तो आवडतो, मला ती आवडते, मला गप्पा मारायला आवडतात, मला चॅटिंग करायला आवडतं. चॅटिंगचं चिटिंग झालं ना, अवघड होईल. प्रेज द लॉर्ड. मोबाईलमध्ये असं चुकीचं काय असेल, चुकीच्या लोकांचे नंबर घालवून टाका, डिलीट करा. चुकीचे काही सिनेमा बघत असेल तर बंद करा. चुकीच्या लोकांबरोबर, चुकीच्या मित्रांबरोबर व्यवहार असेल तर थांबवा. बस झालं.
हॅलो, देवाचा आश्रय जीवन देणारा आश्रय. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, योहानाचं पहिलं पत्र, तिसरे पत्र, योहानाचं तिसरे पत्र वाचू आणि आपण लगेच प्रार्थना करू. योहानाचं तिसरं पत्र 1 पासून. ज्यावर मी खरी प्रीती करतो तो प्रिय गायस यास. हा, वडील, मी तुझा बंधू, मी तुझा एल्डर मंडळीचा या करून मी तुला सांगत आहे. प्रिय बंधू, देवाचं वचन काय येतंय बघा. आज प्रियानो, मंडळीमध्ये आम्हाला वडीलधारे बंधू आहेत, देवाचे सेवक आहेत, वडीलधाऱ्या बहिणी आहेत. परमेश्वरानं मंडळीमध्ये चांगले लोक ठेवलेले आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणारे, प्रार्थना करणारे. आई वडील आहेत काही वडीलधारे, त्यांच्याशी वेळ घालवा. हा प्रिय बंधू काय म्हणतात? प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व बाबतीत सुस्थिती आरोग्य असावं. प्रेज द लॉर्ड. 1 मिनिट अशी मी प्रार्थना करतो. प्रियानो, आज 2 महत्वाच्या गोष्टी आपण शिकून थांबत आहोत. एक, परमेश्वराचा आश्रय घेणं, आणि दुसरं, आत्मा सुस्थितीत ठेवणं. दावीद राजा म्हणतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, परमेश्वर तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्ग आहेस, तुझवर मी भाव ठेवतो. तो पारण्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझे संरक्षण करतो. तो तुझ्या पायाला ठेस लागू देणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, दिवसा सूर्य रात्री चंद्राची बाधा तुला होणार नाही. पुष्कळ आशीर्वाद देवाचा आश्रय घेतल्यानंतर मिळतात. हे स्तोत्र 91 मध्ये आहे. काळजीपूर्वक ऐका. परमेश्वराचा आश्रय घेतल्यामुळं आमच्या जवळ व्याधी येत नाही, व्यसनी येणार नाही, पाप येणार नाही, सैतानाचं काही चालणार नाही. स्तोत्र 91 मध्ये ही गॅरंटी आहे, गॅरंटी. परंतु आज तरुण लेकरं, आज अनेक लोक का सैतानाच्या तावडीत, आजाराच्या तावडीत, व्यसनात, नाशात फसवले जात आहेत? कारण त्यांनी जगाचा आश्रय धरलेला आहे, चुकीच्या मित्रांचा, चुकीच्या नाते, चुकीच्या गोष्टीमध्ये. आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वराला तुम्ही आपला आश्रयस्थान बनवलं आहे. होय, आपण पण 8 तास काम करतो, होय आपण पण जगामध्ये व्यवहार करतो, आपल्याला पण चांगले नातेवाईक, मित्र मैत्रिणी असावेत, चांगली गोष्ट आहे. पण विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, काळजीपूर्वक ऐका. तुम्ही जगाच्या लोकांचा आश्रय धरू नका. असतील शीत तर जमतील भूत. तुमच्या जो पैसा असेल तर तुम्हाला ते सलाम करायला येतात, तुमच्या घरी उठणं बसणं असतं. जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती खालावते तेव्हा ते हळूहळू निघून जातात. मग सावध राहा. आज कदाचित तुमच्यावर ते प्रेम करतायत, ते तुमच्यावर नाही, तुमच्याकडे असणाऱ्या सौंदर्यावर, पैशावर, तुमच्याकडे असणारे वस्तूवर, मीडिया, तुमच्या घरात चांगला टीव्ही आहे, तुमच्या घरात चांगलं स्क्रीन, तुमच्याकडे चांगली गाडी आहे. हॅलो, सावध राहा. पण तुझ्या परमेश्वराने तुम्हाला ते दिलेलं आहे, त्याचा उपयोग देवाला धन्यवाद देत, ज्यांच्याकडे नाही असे चांगले लोक पण आहे त्यांच्यासाठी करा. प्रेज द लॉर्ड. मोह असणाऱ्या लोकांना बळी पडू नका. आणि म्हणून जेव्हा दावीद राजाप्रमाणे आम्ही ऐकतो की परमेश्वर जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वर म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तुझ मी भाव ठेवतो. त्याचे फायदे भरपूर आहेत. स्तोत्र 91 मध्ये वाचा. कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही, तुझ्या पायाला टोंड्याची ठेस लागणार नाही. मी परमेश्वर तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन, मी तुला तारणाचा अनुभव घडवून देईन. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही परमेश्वराचा आश्रय धरतो ना, देव आम्हाला तारण पण देतो आणि दीर्घायुष्य पण देतो. प्रेज द लॉर्ड. देव आमच्या घराला आपला तंबू बनवतो. देव आमच्या घराला निरोगी निर्दोष ठेवतो. कुणाची हिंमत राहणार नाही तुमच्या घराकडे बोट देऊन हे चुकीचे लोक आहेत म्हणण्याची, हे असे आहेत ते तसे आहेत म्हणण्याची. प्रेज द लॉर्ड. पण नक्की ते म्हणतील असे 5 बोट हे कुठून? त्यांच्या घरात संध्याकाळी भक्तीची आवाज येतो, हे प्रार्थना करतात कौटुंबिक. यांचं आपलं सरळ असतं बघा, वाकडं तिकडं नाही आहे. आपल्या दारातला कचरा आमच्या दारात टाकत नाहीत. हा, हे काही चुकीचं बोलत नाहीत.
हे राग करत नाहीत, भांडण काढत नाहीत, काय असे लोक अशी साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वराचा आश्रय तुम्ही धरला असाल तर, आणि देव मग तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो. आणि दुसरा भाग हा आहे की जसा योहानाच्या पत्रात तो बंधू म्हणतो की बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीत सुस्थिती आणि आरोग्य लाभो. आम्ही परमेश्वराचा आश्रय धरलेले चांगली गोष्ट आहे, पण आमचा आत्मा देवामध्ये स्थिर आहे काय? फक्त आम्ही शब्दात पाहतो, आश्रय धरलाय, चांगली भक्ती करतो, उपासनेत भाग घेतो, देवामध्ये आम्ही आहोत, प्रभूमध्ये, चांगली गोष्ट आहे, परंतु आमचा आत्मा दिवसेंदिवस नवा होत आहे काय? प्रेज द लॉर्ड. प्रार्थनामध्ये आता मी वाढत आहोत काय, का अजून गडबडतोय? शास्त्र वाचायला अजून त्याच अध्याय, तेच पुस्तक, का वाढलंय का नाही? आमची आध्यात्मिक पातळी कशी झालेली आहे महत्वाची आहे. उपासनेची 30 गीतं गातोय, नव्या गीतानं आपण उपासना करत आहोत काय? वेळेत बदल झाला आहे का नाही भक्तीला यायचा? कारण मी 12च वाजवतोय. माझ्या प्रियानं, आमच्यात दिवसेंदिवस आमची आत्मिक वाढ झाली पाहिजे. कारण बायबल सांगतं देहाचं चिंतन मरण आणि आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती. किती या देहाला नुसतं जपायचं सकाळी उठल्यापासून. चर्च मधून आल्यावर बिर्याणी पाहिजे, असं पाहिजे, शिजवत बसायचं 11, 11:30 पर्यंत. आणि मग 12ला चर्चला शिजवून झाल्यावर फोडणी देऊन. हा माझा विषय नाही, तो तुमचा विषय आहे. घरी गेल्यावर फोडणीचं खायचं का हितच माझ्याकडली बिर्याणी खाऊन जायची? प्रेज द लॉर्ड. हॅलो, शनिवारी उरकून घेत जावा सगळेजण. प्रेज द लॉर्ड. रविवारी मी म्हणतो शाकाहारी खा, झुंका भाकरी. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे वेळ होतोय. इथं देतोय ना बिर्याणी देव. प्रेज द लॉर्ड. आजपासून निश्चय करा, रविवारी शाकभाजी. प्रेज द लॉर्ड. शनिवारी आणून ठेवा. आमचं असंच असतं. प्रेज द लॉर्ड. फक्त रविवारी मी गरम करतो. प्रेज द लॉर्ड. आणि गरम होतो इथं आल्यावर. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, काय प्रार्थना आहे? मी अशी प्रार्थना करतो की बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीत सुस्थिती आणि आरोग्य लाभो. बहिणीनो, भावानो, आज परमेश्वराची इच्छा आहे की आमचा आत्मा देवाच्या दृष्टीनं सुस्थितीत पाहिजे. आतून जर कोमेजलेला असेल ना, चेहऱ्यावर तेज कुठून येणार आहे? आत्म्यानं देवाशी जडलो नाही, आत्म्यानं उपासना केली नाही, 4 अध्याय वाचले नाहीत, चेहऱ्यावर तेज येईल का? मग काय होतं? कधी न पाजलेल्या शेतासारखं. त्या शेताला पाणीच पाजलं नाही हो, ऊस वाळला. ऊस गोड असून पण ऊस काय झाला? वाळला. पाल्यापेक्षा हिरवगार पडतो मग पाला. मयाला, शेताला, मयाला पाणी दिलेल्यासारखं आम्ही हिरवगार राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मयाकडे शेतकरी आला ना, त्याला वा रे वा, मी शावताव द्या, काय माझा मला फुललाय. अहो, तो इथं येतो आणि बघतो या मयाकडं. प्रेज द लॉर्ड. या पिकांकडं. हॅलो, जे हिरवीगार पिक आहेत, ख्रिस्ताला आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. आणि जे सुकलेले आहेत बोंबिलासारखी, हालेलुया, राबा शाखा राबा खालारी यंदाला राबा. मग लय कांदा घालायला लागतो. बोंबील खायचा म्हणजे साधी गोष्ट आहे. पहिल्यांदाच तो वास येतो, लय सुकलेला असतो बोंबील, त्याला धुवायचा, परत त्याला तो वास येऊ नये म्हणून फोडणी दे, हे दे. किती सुकलेल्या बोंबिलाला मी फोडण्या देऊ. आता फोडणी बास करतो. हालेलुया. चांगलं पाणी दिलेल्या शेतासारखं राहा. मी फक्त शेतकरी आहे, मालक तो आहे. मालक तो आहे, तो येणार आहे. तो तुम्हाला मयासारखं हिरवगार पाहू इच्छितो. निर्दोष, डागविरहित, सुरकुती नसलेली अशी आपली वधू येशू ख्रिस्ताला हवी आहे. राबा शका राबा खालारी यंदाला राबा. सुकले जाऊ नका परिस्थितीमुळं, द्विधा मनस्थितीमुळं, मनुष्याच्या बोलण्यामुळं, कोणी दुखावलं म्हणून सुकलं जाऊ नका. हिरवगार राहा. केवळ देवाचं वचन आम्हाला हिरवगार ठेवतं. देवाचा पवित्र आत्मा आम्हाला हिरवगार ठेवतो. आणि जेव्हा तुमचा आत्मा सुस्थितीत असतो ना, रोज भक्ती, गुप्तवासी पित्याची प्रार्थना, शास्त्र वाचन, आराधना, देवाची स्तुती करणं, तुमचा आत्मा इतका मजबूत होतो ना, स्ट्रॉंग,
तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाला देखील ज्ञान सांगाल. हॅलो, वकिलाचा वकील तुम्ही व्हाल. आहोतच आम्ही घरात वकील हे म्हणत आहेत. हालेलुया. असली वकिली नको. प्रेज द लॉर्ड. घरातल्या वकिलाला ग बसून तुम्ही वकील होऊ नका. चांगल्या कामासाठी वकील व्हा. प्रेज द लॉर्ड. बहिणीनो, चांगल्या कामासाठी वकील व्हा. अहो, मला देव असं दाखवतोय बघा. आपण प्रार्थना करूया. काळजी करू नका हो कर्जाची. काळजी करू नका हो आपलं घर होईल. काळजी करू नका हो. मला देव आत्म्याच्या द्वारे तुमचे बोल, बायबल सांगतं, तुझ्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिचा पती भरवेशीत असताना ओळखतो. ते आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी सकाळी उठून चरकी हातात धरते. बहिणीनो, घरची आत्मिक वकिली करा. पुरुषावर धनीपणा करू नका. एकमेकावर मंडळी धनीपणा करू नका. ख्रिस्ताची वकिली करण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या जगामध्ये लोक थकलेले आहेत, भागलेले आहेत. त्यांना सुज्ञतेच्या जीवनाच्या मार्गावर आणणार कोण नाही. तुमचा आत्मा सुस्थितीत असू द्या. तुम्ही प्रार्थना कराल, चिन्ह चमत्कार होतील. तुम्ही शब्द करून मार्गदर्शन कराल, लोक वळणावर येतील. सैतान धूर्त आहे, सावध राहा. माझ्या बंधू, जसा आत्मा तुझा सुस्थितीत आहे, सर्व बाबतीत तुला सुस्थिती लाभो. आणि तिथं तो म्हणतो, तू परकीय बंधुजनांसाठी, हा जो आहे ना प्रिय गायसला, तो म्हणतो, तू परकीय बंधुजनासाठी जे काही करतोस ते तुझं करणं विश्वासाचं आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त आत्मा, भक्ती, प्रार्थना आणि देवाच्या कामात गुंतून उपयोगाचा नाही. आम्ही परकीय बंधुजनांसाठी, गरिबांसाठी, अनाथ, पोरक्या, विधवांसाठी, त्रासलेल्यांसाठी, समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या वचनात म्हटलेलं आहे, जे तुम्ही परकीय बंधुजनांसाठी ते करता, तेही मी ऐकलेलं आहे. देव आमचं ते पाहतो. या नाताळच्या दिवसामध्ये आम्ही कुणाला तरी मदत करूया. आम्ही कुणाला तरी हातभार लावूया. एखाद्याच्या घराची स्वच्छता असेल, एखाद्याच्या घरात जाऊन डेकोरेशन करणं असेल, एखाद्याला कुणाला कपडे नाही, अचानक काम करण्यात वाटलं तुम्हाला, कुणाला तरी एखादा काहीतरी गिफ्ट छोटीशी द्यावी, देऊ शकतो आपण. एखाद्या बहिणीला, एखाद्या बंधूला, एखाद्या लेकरांना कपडे द्यायचे, जुनी नाही, नवीन, तुमच्या वर्षभर कष्टानं साठवलेल्या पैशातून घ्या. पुष्कळ काही तुम्ही देऊ शकता परकीय बंधुजनांसाठी. समाजाच्या हितासाठी चांगली कामं करा. माझ्या प्रियानो, तेव्हा काय होतं, आत्मा सुस्थितीत राहतो. आणि जेव्हा आमचा आत्मा सुस्थित राहतो, देवाला आनंद होतो. आणि देव आम्हाला काय करतो, आमच्या सर्व बाबतीत आम्हाला सुस्थिती लाभते, आरोग्य लाभतं, आयुष्य लाभतं, दीर्घायुष्य लाभतं, जीवन लाभतं. ज्या हाताला आम्ही कामाला हात घालू ते काम आशीर्वादित होतं. देवबाप करो हा सर्व संदेश परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि निर्दोष ठेवण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आज आपण पाहिलं की प्रियानो, देव आमचा आश्रय दुर्ग आहे. पण आम्ही देवाचा आश्रय धरणं, आम्ही मुखानं कबूल करणं की परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस, फार महत्वाचं आहे. त्या परात्पर परमेश्वराचा जो आम्ही आश्रय धरलेला आहे त्याची प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आमच्या आत्मिक वाढीकडं, आमचा आत्मा देवाच्या वचनानं, विश्वासानं, भक्तीनं कसा वाढेल, आम्ही एकमेकांसाठी काय चांगलं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा देव आम्हाला काय करतो, आम्हाला आयुष्य आणि दीर्घायुष्य देतो. देवबाप करो हा संदेश तुम्हा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. आपसात बोलू नका. परमेश्वरानं आपलं वचन आम्हाकडे पाठवलेलं आहे. डोळे बंद असू द्या. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला पाहत आहे. तो म्हणतो, अहो कशी भाराक्रांत जन